या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित असणारे आजचे अध्यक्ष राजेंद्रजी पाटील, बिरसा क्रांती दलाचे संस्थापक आणि माझे सहकारी दशरथजी मडावी, माझे सहकारी आणि या अभियानाचे संयोजक सुरेशजी झुरमुरे, विनोदजी सपकाळे, विनोदजी काळे, मधुकरजी माळी, पी.आर. पाटील सर, एन.टी. पाटील सर, अमोल पगारे सर, प्रवीण खरे, आर्किटेक्ट नरेंद्र जाधव, संतोष शिरसाट, ॲडव्होकेट प्रकाश भोई, रामकृष्ण मोरे, बटू महाले सर, जितेंद्र भावणे, जगन्नाथ माळी, पंकज पाटील, नरेंद्र पाटील, नागसेन पेंढारकर, डॉक्टर शिंदे व वैभव म्हैसकर, विशाल आणि सर्व पुरोगामी चळवळीतील उपस्थित कार्यकर्ते, स्त्री पुरुष नागरिकांनो आणि सळसळत्या रक्ताच्या जिवंत हृदयाच्या माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, संविधान बचाओ महाराष्ट्र बचाओ या एका व्याख्यानाच्या निमित्तानं आपण सगळे लोक एकत्र जमलो आहोत. मला माहित आहे तुम्हा सगळ्यांकडे एक अतिशय महत्वाचं यंत्र आहे, त्याला मोबाईल असं म्हणतात. कृपया त्याला पुढील काही काळाकरता आपला नोकर बनवा, सायलेंट मोडवर टाका, कोणाचा फोन आला तर SMS नी उत्तर द्या, डायरेक्ट फोनवर कृपया बोलू नका. मित्रांनो, आता आपल्या संपूर्ण भारतामध्ये नवरात्र आहे. खरं म्हणजे माझा इतक्या वर्षांचा अनुभव आहे की नवरात्राच्या काळामध्ये, दिवाळीच्या काळामध्ये असे काही जे सण असतात त्या काळामध्ये कोणतेही कार्यक्रम ठेवायचे नसतात. आपण तो प्रयोग करून पाहिला. सर्वसामान्य माणसं, प्रामुख्यानं घरातल्या स्त्रिया या कार्यक्रमांमध्ये गुंतलेल्या असतात आणि त्यामुळे स्वाभाविक श्रोत्यांच्या उपस्थितीवर त्याचा परिणाम होतो. आणि तरीही अशा वातावरणामध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं आलात, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. मित्रांनो, मधल्या काळामध्ये गेल्या वर्षी धीरेंद्र कृष्ण महाराज नावाच्या एका महाराजाला आपण एक्सपोज करण्याच्या प्रक्रियेमध्ये होतो. नागपूरमध्ये ते आले असताना त्यांचे जे काही दावे होते त्याला आपण आव्हान दिलं. त्या काळामध्ये अनेकांचे मला फोन यायचे. त्यामध्ये एक फोन हरिद्वारच्या महंताचा आला होता. ते मला म्हणत होते की मानव साहब, आपका जो अंधविश्वास के खिलाफ का काम है वो बहुत अच्छा काम है, इस काम में हम शरीक होना चाहते हैं. मतलब आपका स्वागत है, लेकिन मानव साहब उसके पहले मुझे कुछ चीजें जाननी है. सही माने में आप में किसी प्रकार का अंधविश्वास नहीं है? म्हणालो, जी नहीं है. मानव साहब, आपने ये संविधान पढ़ा है? जी हाँ, पढ़ा है. ये संविधान की जो प्रस्तावना है, प्रिएम्बल कहते हैं, ये प्रिएम्बल आपने पढ़ी है? जी हाँ, पढ़ी है. ये प्रिएम्बल में ऐसा कहा गया है कि वी द इंडियन पीपल, हम भारतीय लोग, वी द इंडियन पीपल, हम भारतीय लोग. मैंने बोला, जी हाँ, कहा है. इसका मतलब ऐसा होता है, ये प्रस्तावना का मतलब ऐसा होता है कि हम भारतीय लोगों ने ये संविधान लिखा है, अपने आप को समर्पित किया है. इस बात को आप मानते हो? बोला, जी हाँ, मैं मानता हूं. मानव साहब, जब एक संविधान लिखा गया था, इसकी प्रस्तावना लिखी गई थी, तब आप वहां हाजिर थे? मैं हंसून त्यांना म्हणालो, कैसे मैं हाजिर रह सकता था, क्योंकि ये जो प्रस्तावना है, प्रिएम्बल है, पंडित जवाहरलाल नेहरू जी ने लिखी है. 22 जनवरी 1947 को संविधान सभा के सामने ये रखी गई, वो मान्य हुई. यानी हमें देश की स्वतंत्रता मिलने के 8 माह पहले की ये बात है.
तब तो मैं पैदा ही नहीं हुआ था, मैं तो 51 साल में पैदा हुआ हूं। मानव साहब, जब आप वहां हाजिर नहीं थे, इसके बावजूद आप मानते हो कि ये संविधान हम सब भारतीयों ने मिलकर लिखा है, अपने आप को समर्पित किया है, ये आपका सबसे बड़ा अंधविश्वास है। काय सुंदर प्रश्न आणि तर्क त्यांनी उपस्थित केला हो। मी त्याला एवढंच म्हणालो की आपकी बात बिल्कुल सही है। ये जो संविधान है वो हम आम लोगों ने जो इस जमीन पर पैदा हुए हैं, उन आम लोगों ने अपने आप के लिए लिखा है और अपने आप को समर्पित किया है। ये आप जैसे खास लोगों के लिए नहीं है। आप जैसे खास लोग जो ब्रह्मा के मुख से डायरेक्टली टपके हैं, पृथ्वी पर अवतरित हुए हैं, जिनका संविधान इस देश पर गए 2000 सालों से राज कर रहा था, जिसे मनुस्मृति कहते हैं, ये आपका जो संविधान मनुस्मृति है उसको गाड़कर ही ये संविधान निर्माण हुआ, और इसलिए आप इस संविधान को मानते नहीं हो, ये स्वाभाविक है। मी हे का बोललो मित्रांनो? या पद्धतीची भाषा मला का वापरावी लागली? त्याचं कारण असं आहे की आपल्यापैकी मेजॉरिटी लोकांना, ज्यांनी संविधान वाचलं आहे, जे संविधानाविषयी बोलतात, त्यांना सुद्धा संविधानाने आपल्याला कुठून कुठे आणून ठेवलेलं आहे याची नीट कल्पना नसते। आपण काय होतो आणि काय बनलो याचीच आपल्याला नीट कल्पना नसते। मी नेहमी बोलताना बोलतो की मी श्याम मानव नावाचा एक माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे, कारण मी जातपात मानत नाही। माझ्या जीवनामध्ये मी जातपात केवळ मानत नाही एवढ्यापर्यंत मर्यादित नाही, तर आपली आडनावं ही जाती प्रदर्शक असतात, म्हणून वयाच्या 19व्या-20व्या वर्षी आडनाव बदललं, मानव हे नाव धारण केलं आणि इतके वर्ष माणूस म्हणून जगण्याचा मी प्रयत्न करतो आहे। पण हे जे मी म्हणतोय की मी श्याम मानव नावाचा माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे, हे माणूस म्हणण्याचा अधिकार मला या संविधानानं बहाल केलेला आहे। या भारताच्या गेल्या 2000 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या देशामधल्या सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून अस्तित्व प्राप्त झाला आहे, माणूस म्हणून अधिकार प्राप्त झाला आहे। एवढंच नव्हे तर माणूस म्हणून त्याला सन्मान मिळालेला आहे, हे पहिल्यांदा घडलेलं आहे, आणि म्हणून मला माणूस असं म्हणता येत। परंपरेनुसार जर मला बोलावं लागलं असतं तर मला म्हणावं लागलं असतं की श्याम मानव नावाचा एक शूद्र तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे, कारण मी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं हीच या देशामध्ये सर्वसामान्य माणसाची ओळख आहे। कदाचित तुम्ही म्हणाल, नाही हो सर, काही लोक असं असतात, काही लोक 96 कोळी असतात, काही लोक अमुक असतात, काही लोक तमुक असतात। सगळे हे आपले डोक्यातले भ्रम आहे, दुसरं काही नाही। म्हणून मी एका प्रसंगापासून मी सुरुवात करतो आहे। या देशावर अतिशय क्रांतिकारक असणारे, विचारांच्या क्षेत्रामध्ये पुरोगामी असणाऱ्या इंग्रजांचं राज्य होतं। 1899 सालची ही गोष्ट आहे। कोल्हापूर संस्थानचे शाहू महाराज पंचगंगा नदीमध्ये स्नान करत होते, आणि त्यांचं स्नान सुरू असताना त्यांच्या पदरी नोकर असणारा एक ब्राह्मण त्यांच्या पुढ्यामध्ये मंत्र म्हणत होता। हे जे मंत्र आहेत ते पुराणातले आहे असं त्यांच्या एका ब्राह्मण मित्रांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं। स्वाभाविकच शाहू महाराजांनी प्रश्न विचारला आपल्या पदरी नोकर असणाऱ्या ब्राह्मणाला, का रे बाबा, तू माझ्या पुढ्यामध्ये मंत्र म्हणतो आहे, ते पुराणातले का म्हणतोय, वेदांमधले का नाही म्हणत? यावर त्यांच्या पदरी अनेक वर्षांपासून नोकर असणारा, शाहू महाराजांकडनं पगार घेणारा ब्राह्मण म्हणाला, राजे महोदय, तुम्ही जरी राजे असला तरी जन्माने तुम्ही शूद्र आहात, आणि शूद्रांना वेद ऐकण्याचा अधिकार नाही।
त्यामुळे मला जरी वेदांमधले मंत्र येत असले तरी मी तुमच्या पुढ्यामध्ये म्हणू शकत नाही. तुमचा जो अधिकार आहे पुराणातले मंत्र ऐकण्याचा तेवढेच तुमच्या पुढ्यामध्ये मी म्हणतो आहे. शाहू महाराजांना राग आला, त्यांनी त्याला नोकरीवरनं काढून टाकलं. त्याचा पगार बंद झाला. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आग लागली. पुण्यामध्ये प्रचंड मोठी आग लागली. पुणे त्यावेळेस अख्ख्या भारताचं सांस्कृतिक शहर होत. पुण्यामध्ये जी आग लागली त्याचं उत्तर देताना खरं म्हणजे त्याचं कारण असं होतं की लोकांची चर्चा सुरू झाली की शाहू महाराज हे क्षत्रिय आहेत की शूद्र आहेत. अनेक आर्ग्युमेंट सुरू झाली. त्याला उत्तर देताना काँग्रेसचे पुढारी बाळ गंगाधर टिळक यांनी छानपैकी अग्रलेख आणि लेख लिहून उत्तर दिलं. ते म्हणाले की शाहू महाराज एक क्षत्रिय आहेत की शूद्र आहेत याची चर्चा ही निरर्थक आहे. कारण कलियुगामध्ये दोनच वर्ण शिल्लक आहे, एक ब्राह्मण आणि दुसरा शूद्र. क्षत्रिय वर्ण आणि वैश्य वर्ण कलियुगामध्ये रद्दबातल झालेले आहेत, ते सस्पेंड झालेले आहेत. त्यामुळे शाहू महाराज हे शूद्रच आहेत आणि शूद्रांना वेद ऐकण्याचा अधिकार नाही हे धर्मवचन आहे. त्यामुळे ब्राह्मणांनी जे म्हटलं ते सत्य आहे. उलट त्यांनी आपल्या धर्मानुसार तो वागलेला आहे. शाहू महाराजांनी त्याला नोकरीवरनं काढून टाकलं हे धर्मबाह्य कृत्य आहे, त्याच्यावर केलेला अन्याय आहे. स्वाभाविकच लोकांनी प्रश्न विचारला. प्रश्नोत्तरांमध्ये प्रश्न वारंवार विचारला जात होता की शिवाजी महाराजांचे वंशज शाहू महाराज आहे, शिवाजी महाराज जर क्षत्रिय आहे तर शाहू महाराज सुद्धा क्षत्रिय आहेत, मग तुम्ही त्यांना शूद्र कसे काय म्हणता. यावर काँग्रेसचे पुढारी लोकमान्य टिळक लिहितात, शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस 1674 साली राज्याभिषेक झाला त्यावेळेस गागाभट्ट नावाच्या ब्राह्मणानं राज्याभिषेक करताना शिवाजी महाराजांबाबत तात्पुरता अपवाद केला होता. तात्पुरता अपवाद केला होता. तुम्हा सगळ्यांना ही कथा माहिती आहे की ज्या शिवाजी राजांनी आपल्या आयुष्यामध्ये कधी जात पाळली नाही, अस्पृश्यता पाळली नाही, वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सुराज्य निर्माण केलं, ज्यांच्या सुराज्यामध्ये महार किल्लेदार होते, रामोशी सेनापती होते, मुस्लिम सेनापती आणि किल्लेदार होते, त्या शिवाजी राजांनी सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन हे राज्य निर्माण केलेलं. ते शिवाजी महाराज जेव्हा स्वतःला राज्याभिषेक करण्यासाठी तयार झाले त्यावेळेस त्यांच्या पदरी अनेक ब्राह्मण नोकर होते आणि कोणीही महाराष्ट्रामधल्या एकाही ब्राह्मणाने त्यांना राज्याभिषेक करण्याची तयारी दर्शवली नाही. उलट महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी त्याला प्रचंड कडाडून विरोध केला. कारण काय, मनुस्मृतीमध्ये वचन आहे की शूद्राने कधीही राजा बनता कामा नये आणि ज्या राज्यामध्ये शूद्र राजा असेल त्या ठिकाणी ब्राह्मणांनी वास करता कामा नये, निवास करता कामा नये. जर महाराष्ट्रामधला एकही ब्राह्मण शिवाजी राजांना शूद्र शिवाय क्षत्रिय मानायला तयार नाही, म्हणून शिवाजी महाराजांनी काशीवरनं गागाभट्टाला पाचारण केलं, त्याला प्रचंड दक्षिणा दिली. एवढी दक्षिणा दिली होती की त्याला त्याच्या सहकाऱ्यांच्या खांद्यावर नेता येत नव्हते, म्हणून त्यांनी प्राण्यांवर लादून ते जडजवाहीर तो घेऊन काशीला गेला. तात्पुरता अपवाद केला होता. याच्या पुढचं टिळकांचं वाक्य आहे की राज्याभिषेक करण्यासाठी शिवाजी महाराजांबद्दल गागाभट्टाने तात्पुरता अपवाद केला होता, पण शिवाजीचे सगळेच्या सगळे वंशज हे शूद्रच आहेत. आम्ही 96 कुळी आहोत, आम्ही अमुक आहोत, आम्ही तमुक आहोत, हे जे छात्या बडवून बोलत असतात लोक, त्यांनी जरा समजून घेतलं पाहिजे की या देशामधली त्यांची ओळख शूद्रच होती आणि शूद्र आहे, हे कधीही विसरता कामा नये. आता मित्रांनो, हे उदाहरण मी तुमच्या पुढ्यामध्ये का दिलं? मी एक साधा प्रश्न तुमच्या पुढ्यामध्ये उपस्थित करतो. हे लोकमान्य टिळक पुढे काँग्रेसचे सर्वात मोठे पुढारी देशाचे झाले.
सुरुवातीच्या काँग्रेसमध्ये सगळे उच्चभ्रू लोक नेते म्हणून होते. काँग्रेस अशाच लोकांनी जवळपास सुरू केलेली होती. या काँग्रेसमध्ये बॅरिस्टर लोक, उच्च विद्याभूषित लोक, मोठमोठे भांडवलदार लोक, अशा पद्धतीच्या लोकांनी ही काँग्रेस सुरू केलेली. आणि याच पद्धतीची ही काँग्रेस जर पुढे वाढत गेली असते, कारण लोकमान्य टिळकांचा स्वातंत्र्य आंदोलनामधला महत्वाचा वाटा कोणीही नाकारू शकत नाही. त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर ही चळवळ देशभरामध्ये उभारली होती, निर्माण केलेली होती. आणि अशा अवस्थेमध्ये लोकमान्य टिळकांचा जो विचार आहे की ब्राह्मण वगळता या देशामधले सगळेच्या सगळे शूद्र आहेत आणि त्यांना या पद्धतीचे अधिकार नाहीत, याच विचारधारेची जर काँग्रेस राहिली असती, अशाच विचारधारेच्या नेतृत्वाखाली पुढे काँग्रेस वाढत गेली असती. 1947 साली या पद्धतीच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली या देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं, तर या देशाचं संविधान निर्माण होताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांचा जन्म अतिशूद्र जातीमध्ये झालेला आहे, त्यांना कधीतरी टेबलवर तरी बसण्याचा अधिकार मिळाला असता काय? याचा नीट विचार करा, म्हणजे हे संविधानाने आपल्याला काय दिलं हे आपल्या लक्षात येईल. मित्रांनो, 1920 साली एक गोष्ट घडली. 1 ऑगस्ट 1920 ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. लोकमान्य टिळक त्यावेळेस महाराष्ट्रामधलेच नव्हे, देशामधले सगळ्यात मोठे काँग्रेसचे पुढारी होते. त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूरला काँग्रेसचं अधिवेशन होणार होतं. ते वारल्यामुळं 1915 साली जे महात्मा गांधी, पुढे महात्मा त्यांना नाव पडलं, मोहनदास करमचंद गांधी आफ्रिकेतनं भारतात आले होते. गेले 5 वर्ष ते भारतामध्ये हिंडत वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं करत होते. त्यांना या काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्ष बनवण्यात आलं. 25 डिसेंबर 1920 ला नागपूरला होत असलेल्या या अधिवेशनामध्ये एक अंत्यसंमेलन होतं. त्यामध्ये महात्मा गांधी बोलताना बोलतात, मैं एक हिंदू हूं, मैं रूढ़िवादी हिंदू होने का दावा करता हूं, मैं एक सनातनी हिंदू हूं. 3 वाक्य त्यांनी हिंदू म्हणून वापरले. मैं हिंदू हूं, रूढ़िवादी हिंदू होने का दावा करता हूं, मैं एक सनातनी हिंदू हूं, लेकिन मेरे धर्म में जो छुआछूत की प्रथा है वो सबसे बड़ा पाप है और इस पाप को मिटाना मैं अपना कर्तव्य मानता हूं. जो इंसान जाति के आधार पर भेद करता है, ऊंच और नीच मानता है, वो कभी भी सनातनी हिंदू नहीं हो सकता. हे बोलल्यानंतर त्यावेळेशी काँग्रेस प्रामुख्याने उच्चभ्रूंची काँग्रेस होती. गांधींना अनेक उलटे सुलटे प्रश्न विचारण्यात आले. लोकांनी त्यांना विचारलं की तुम्ही भगवद्गीतेची अनेक अवतरणं आम्हाला वारंवार ऐकवत असता आणि भगवद्गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे, मनुस्मृतीमध्ये असं म्हटलेलं आहे, एवढंच नव्हे तर वेदांमधल्या ऋग्वेदामधल्या पुरुष सूक्तामध्ये असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? ब्राह्मणाचा जन्म हा ब्रह्म्याच्या मुखातनं झालेला आहे, बाहूंमधनं क्षत्रियांचा जन्म झालेला आहे, मांड्यांमधनं वैश्यांचा जन्म झालेला आहे, पायांमधनं शूद्रांचा जन्म झालेला आहे. हे जर धर्मवचन आहे तर मग तुम्ही याबद्दल कशा पद्धतीनं वेगळं मत मांडू शकता? यावर महात्मा गांधींनी दिलेलं उत्तर फार चमत्कारिक आहे. मित्रांनो, ज्या देशामध्ये 80% हिंदू लोक आहेत, 99% लोक काँग्रेसचे हिंदू आहेत, त्या देशामधल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधी उत्तर देतात, मेरे धर्मग्रंथ में कुछ भी कहा हो, जो मुझे मेरे सत्सद विवेक बुद्धि को जचता है वही मैं मान्य करूंगा. इतना ही नहीं तो जो चीजें मानव जाति के लिए हितकारक होगी उन्हें ही मैं स्वीकारूंगा. और हमारे धर्म ग्रंथों में कई चीजें मनगढ़ंत कही है. ही हिम्मत तुम्ही जरा कृपया समजून घ्या.
ज्या काँग्रेसमध्ये 99% लोक उच्चभ्रू आहेत, महात्मा गांधी या देशामध्ये भारतामध्ये यासाठी परत आलेले आहेत. गेल्या 5 वर्षांपासून जे काम करतायत त्यातनं त्यांच्या डोक्यामध्ये निश्चित झालेलं आहे की या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि हे स्वातंत्र्य ज्या लोकांच्या सोबतीनं मिळवायचं आहे त्याच धर्माबद्दल ते या पद्धतीनं बोलतात. आणि इथून मित्रांनो त्यांनी काँग्रेस बदलवत नेली, काँग्रेसचे ते नेता बनत गेले आणि आपल्या सगळ्या आंदोलनामध्ये त्यांनी वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना प्रयत्नपूर्वक सामावून घेतलं. ज्यांना आपण अतिशूद्र जातीमधले लोक म्हणतो त्यांना सामावून घेतलं, अस्पृश्यांना सामावून घेतलं, धर्मातल्या वेगवेगळ्या लोकांना सामावून घेतलं, मुस्लिमांना सामावून घेतलं, ख्रिश्चनांना सामावून घेतलं. एवढंच नव्हे तर बौद्ध, जैनांना आणि शिखांना आणि पारशांना सामावून घेतलं. ज्या देशामधल्या स्त्रिया घराच्या बाहेर फारशा पडत नसत त्या देशांमधल्या स्त्रियांना, ज्या इंग्रजांचं राज्य संपूर्ण पृथ्वीवर सूर्य मावळत नाही एवढ्या दीर्घ साम्राज्यामध्ये पसरलेलं आहे, 6 खंडात पसरलेला आहे, त्या इंग्रजांच्या अत्यंत बलाढ्य इंग्रजांच्या तोफांसमोर आणि बंदुकांसमोर अहिंसक स्त्रियांना, ज्यांच्या हातामध्ये लाटणं पण नाहीये, अशा स्त्रियांना उभं केलं निर्भयपणे. आणि जगाच्या इतिहासामध्ये एवढ्या स्त्रिया कधीही कोणत्या चळवळीत आल्या नाही, तेवढ्या मोठ्या संख्येनं स्त्रियांना चळवळीत आणलं. महात्मा गांधींचं 1920 पासून 47 पर्यंत चाललेलं जे संपूर्ण आंदोलन आहे त्यामध्ये यांनी अतिशय उत्तमपणे जाणीवपूर्वक ही 4 मूल्य पेरलीत. पहिलं, समानतेचं मूल्य. कोणताही माणूस कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेला असेल, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आलेला असेल, कोणत्याही लिंगामध्ये जन्माला आले असेल तरी तो समान आहे. सगळ्यांना समान सन्मान मिळाला पाहिजे, समान अधिकार मिळाला पाहिजे, आपसामध्ये बंधुता असली पाहिजे, सगळ्यांनी एक दुसऱ्यासोबत बंधुभावानं जगलं पाहिजे. तिसरं मूल्य त्यांनी स्वातंत्र्याची आस लोकांमध्ये निर्माण केली. स्वातंत्र्याची आस हा काय प्रकार होता तुम्हाला कल्पना आहे? या देशामध्ये जेव्हा इंग्रजांचं राज्य आलं, 1857 साली ते पूर्णतः भारतभरामध्ये एस्टॅब्लिश झालं असं आपण मानूया. 1857 पासून तर 1947 पर्यंत सुद्धा कधीही या देशामध्ये 1 लाख इंग्रजांपेक्षा अधिक इंग्रज नव्हते. 57 साली या देशातली लोकसंख्या होती साधारणतः 30 कोटी. 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस या देशाची लोकसंख्या होती 40 कोटी. याचा अर्थ असा आहे की इंग्रजांनी 30 ते 40 कोटी लोकांवर केवळ 1 लाख संख्येच्या आधारावर राज्य केलेलं आहे. जगाच्या इतिहासात असं कधी घडलेलं नाहीये. माझा संख्याशास्त्राचा प्राध्यापक गमतीनं म्हणत असतो की भारतीयांना काही करायची गरज नव्हती. 40 कोटी भारतीय सकाळच्या वेळी एकाच वेळी जर त्यांनी एकाच ठिकाणी सू केली असती तर ती इतकी सू निर्माण झाली असती की त्यामध्ये 1 लाख इंग्रज डुबून डुबून मेले असते. काही करण्याची गरज नव्हती. म्हणजे या देशामध्ये गुलामी किती नसनसामध्ये मुरलेली होती याचा तुम्हाला अंदाज आला असेल. त्या देशामधल्या लोकांमध्ये स्वातंत्र्याची आस निर्माण केली. ज्या देशामध्ये कधीच न्याय नव्हता, सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला कधी न्याय येतच नव्हता, त्या देशामध्ये सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे या पद्धतीचं स्वप्न जागवलं. या 4 मूल्यांची पेरणी महात्मा गांधींनी 1920 पासून 47 सालापर्यंत करत ते गेले. एका दिवसामध्ये राज्यघटनेमधली एवढी सुंदर मूल्य आपल्याला प्राप्त झाली नाही, ती आकाशातनं पडलेली नाही. कोणीतरी टेबलावर बसून राज्यघटना लिहिली आणि सगळ्या देशांनी ती स्वीकारली असं घडलेलं नाहीये. हा भ्रम आपल्या डोक्यामध्ये निर्माण झालेला आहे, जाणीवपूर्वक किंवा अजाणता निर्माण झालेला आहे, तो आपण आपल्या डोक्यातनं काढून टाकला पाहिजे. ज्यावेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळणार असं नक्की झालं त्यावेळेस महात्मा गांधींनी पंडित जवाहरलाल नेहरूंना बोलावून घेतलं. त्यावेळेस त्यांच्या सोबत सरोजिनी नायडू होते. महात्मा गांधी त्यांना असं म्हणतात की आपल्याला जी राज्यघटना निर्माण करायची आहे ती लक्षात घेता
तुम्ही आपल्या राष्ट्रीय सरकारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लॉ मिनिस्टर म्हणून घ्या. डॉक्टर बाबासाहेबांची विद्वत्ता अर्थशास्त्रामध्ये अधिक जास्त होती. त्यांच्या PhD अधिक मोठ्या प्रमाणावर अर्थशास्त्रामधल्या आहेत. त्यांनी अर्थमंत्री नाही म्हटलं, लॉ मिनिस्टर म्हटलं. आणि पुढे कारणही दिलं. कारण सध्या आपल्या देशाची राज्यघटना बनण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेमध्ये ते लॉ मिनिस्टर झाले तर त्यांचा अतिशय महत्वाचा सहभाग असेल, वाटा असेल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे असतील तर या देशातल्या शेवटच्या माणसाला आणि स्त्रियांना अतिशय योग्य तो न्याय मिळेल. हे जेव्हा महात्मा गांधी बोलले त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू किंवा सरोजिनीताईंनी एक प्रश्न विचारला की ऑलरेडी राज्यघटनेचा मसुदा तयार झालेला आहे, रावांनी तो फायनल केलेला आहे, पंडित जवाहरलाल नेहरूंचंही त्यामध्ये काही योगदान राहिलेलं आहे, अनेकांचं योगदान राहिलेलं आहे. सगळेच्या सगळे काँग्रेसमधले महत्वाचे पुढारी बॅरिस्टर्स होते, सगळ्यांनाच उत्तम कायद्याचं ज्ञान होतं. असं असताना आपण बनवू शकतो ना, त्याकरता बाबासाहेबांची काय गरज आहे? आधीच बाबासाहेब आपल्याशी फार फटकून वागत असतात. यावर बोलताना महात्मा गांधी म्हणाले की आपल्याला राज्यघटना कोणाची निर्माण करायची आहे? काँग्रेसची निर्माण करायची आहे की देशाची निर्माण करायची? जर आपल्याला देशाची राज्यघटना निर्माण करायची असेल तर डॉक्टर बाबासाहेबांचं योगदान अतिशय त्यामध्ये मोठं असू शकेल. पंडित जवाहरलाल नेहरूंना हे पटलं की आपण जरा एका वेगळ्या पद्धतीनं विचार करत होतो, देशाची राज्यघटना निर्माण करायची आहे. आणि मग बाबासाहेबांना त्यांनी बोलावून घेतलं. गांधी काय म्हणाले हे बाबासाहेबांच्या कानावर त्यांनी घातलं आणि वरून त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही माझ्या मंत्रिमंडळामध्ये लॉ मिनिस्टर म्हणून या. बाबासाहेबांचं काँग्रेसचं फारसं सख्य नव्हतं, त्यांच्यामध्ये काही वाद पण होते. असं असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो मुद्दा वेगळा बनवला नाही. उलट या देशाची राज्यघटना निर्माण होते आहे, त्यामध्ये मला महत्वाचा वाटा उचलायची संधी मिळते आहे, याचा विचार करून मोठ्या मनानं ही विनंती मान्य केली. आता प्रश्न असा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारताची राज्यघटना निर्माण करण्याचा अधिकारच नव्हता, कारण ऑलरेडी संविधान सभेच्या निवडणुका झालेल्या होत्या. संविधान सभेमध्ये एकूण 389 माणसं पूर्ण अखंड भारतामधनं निवडून आली होती. संविधान सभेच्या निवडणुका झाल्यानंतर देशाची फाळणी झाली आणि जो भाग पाकिस्तानमध्ये गेला, बाबासाहेब आंबेडकर ज्या बंगालच्या भागामधनं निवडून आले होते तो भाग गेला पाकिस्तानमध्ये, म्हणजे आजच्या बांगलादेशमध्ये. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं राज्यघटना निर्माण करण्याचं काम करता आलं असतं. ते पाकिस्तानची राज्यघटना निर्माण करू शकत होते. आणि बाबासाहेबांनी ऑलरेडी जाहीर केलं होतं की मी काही पाकिस्तानात जाणार नाही, मी इकडेच राहणार आहे, भारतातच राहणार आहे. मग आता काय करायचं? कारण संविधान सभेच्या ऑलरेडी निवडणुका होऊन गेलेल्या होत्या. M.R. जयकर नावाचे गृहस्थ पुण्याचे, जे मुंबई प्रांतामधनं निवडून आले होते, त्यांनी जुलै 1947 साली राजीनामा दिला. त्या ठिकाणी काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणलं. मी पुन्हा रिपीट करतो वाक्य, काँग्रेसने त्यांना निवडून आणलं. हा इतिहास तुम्हाला कुठेही पाहायला मिळत नाही, गुगलवरनं सुद्धा तो नाहीसा करण्यात आलेला. काँग्रेसने निवडून आणलं असं आपल्याला का म्हणता येतं? कारण ह्या डायरेक्ट निवडणुका नव्हत्या, लोकांमध्ये निवडणुका होत नव्हत्या. स्वराज्य संस्थेमध्ये जे लोक निवडून आलेले ते यांना निवडून देत होते. ही ती प्रक्रिया होती. सारखं ओरडलं जातं की बाबासाहेबांना भंडाऱ्यामधनं पाडलं, भंडाऱ्यामधनं पाडलं, भंडाऱ्यामधनं पाडलं, त्याचं एवढं मोठं स्तोम वाजवलं जातं. अरे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसनेच संविधान सभेवर निवडून आणलं. ही भारतातली पहिली संसद आहे आणि संविधान सभेवर ते निवडून आल्यामुळं मग जेव्हा या देशामधलं रीतसर 15 ऑगस्टला लीगल सरकार अस्तित्वात आलं, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लॉ मिनिस्टर झाले, त्यानंतर काही दिवसांनीच 29 ऑगस्ट 1947 ला जेव्हा संविधान सभेची बैठक झाली, त्यामध्ये ड्राफ्टिंग कमिटी ठरली आणि त्याचे चेअरमन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडले गेले. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
खऱ्या अर्थानं याचं ड्राफ्टिंग केलं, त्यातले सगळे बारकावे टिपले आणि एवढी सुंदर राज्यघटना तुमच्या माझ्या वाट्याला आली. मित्रांनो, बाबासाहेबांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जर या राज्यघटनेमधलं योगदान असेल, भारतामध्ये 299 सदस्य होते. यामधले मेजॉरिटी सदस्य काँग्रेसच्या विचारधारेचे होते. त्यामध्ये अनेक सदस्य नेहरूंच्या विचारांचे, पटेलांच्या विचारांचे, गांधींच्या विचारांचे असले तरी अनेक सदस्य टिळकांच्या विचारांचे सुद्धा होते. आणि असं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमधल्या प्रत्येक डिबेटमध्ये सगळ्यांना कन्व्हिन्स करून 100% एकमतानं ही राज्यघटना संमत करून घेतलेली आहे. हे अत्यंत कठीण आणि महत्वाचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपण नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार हा शब्द वापरत असतो. पण मित्रांनो, ही संपूर्ण राज्यघटना भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या चळवळीतनं निर्माण झालेली आहे. ही एका पुस्तकावर टेबलावर बसून लिहून तयार झालेली नाही, हेही आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे या राज्यघटनेने आपल्याला प्रत्यक्षामध्ये काय दिलं याचा तुम्हाला अंदाज येईल. हा अंदाज केव्हा येऊ शकतो, जेव्हा मनुस्मृतीमध्ये काय आहे हे आपल्याला माहित असेल तेव्हा. मी मनुस्मृतीमधले फक्त काही 2-4 श्लोक तुम्हाला ऐकवणार आहे. ब्राह्मणों की सेवा करना ही शूद्रों का मुख्य कर्म है. शूद्र जेव्हा ब्राह्मणाची सेवा करेल तेव्हाच त्याला खऱ्या अर्थानं मोक्ष प्राप्त होऊ शकतो, देवाची प्राप्ती होऊ शकते. त्याच्या संपूर्ण कामाचं, सेवेचं चीज होऊ शकतं. इतर कोणतीही कामं त्यांनी केली तरी ती सगळी वाया जाणारी कामं आहेत. हा असा पुढचा श्लोक आहे. ब्राह्मण कोण? जो ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आहे. नंबर 2, यदि शूद्र गर्भ से ब्राह्मण पर थूक दे तो उसके ओठ काट दे, पेशाब कर दे तो उसका लिंग कटवा दे, और उसकी ओर अपान वायु निकाले तो उसकी गुदा कटवा दे. आता एखाद्या शूद्राने उद्दामपणे ब्राह्मणावर थुंकला तर ओठ कापले, लघवी केली तर लिंग कापलं, हे थोडं बहुत तरी समजण्यासारखं आहे. पण उसकी ओर अपान वायू म्हणजे पादणे, ब्राह्मणाकडे जर तो पादला तर त्याचं गुदाच कापून टाकायचे. यावर कोणाचा कंट्रोल असू शकतो का? आमचे मोदीजी नेहमी आपली 56ची छाती पिटून सांगत असतात, ये मोदी की गॅरंटी है. तसं तुम्ही म्हणू शकता क्या, ये मेरी गारंटी है, दुनिया इधर की उधर हो जाए फिर भी मैं कभी किसी के सामने पादूंगा नहीं, असं म्हणू शकता तुम्ही. आणि हे कधीतरी अंमलात येऊ शकतं. समजा एखादा ब्राह्मण माणूस समोरनं येतो आहे, हा माणूस त्याला कुर्निसात करतो आहे, नमस्कार करतो आहे, आणि तेवढ्यात जर समोरच्या माणसाचं सुटलं तर त्याची गुदा कापून टाकायची. या पद्धतीचे आदेश मनुस्मृतीमध्ये होते. मित्रांनो, ब्राह्मण की संपत्ति राजा द्वारा कभी भी नहीं ली जानी चाहिए. ब्राह्मण की संपत्ती राजाने कधीच घ्यायची नाही. पण दुसऱ्या बाजूने मात्र धर्म के लिए राजा बार बार यज्ञ करे अशी आज्ञा आहे. आणि यज्ञ करताना काय करायचं आहे? ब्राह्मणों को दान दे. काय काय दान दे? दान नंबर 1 स्त्री. सगळ्यात पहिले स्त्री दान दे, बाद में गृह दान दे, शय्या दान दे, शय्या म्हणजे बेड, त्यानंतर वाहन दान दे, आदी भोग साधक पदार्थ दे. म्हणजे दरवेळी ब्राह्मणाला काय दिलं पाहिजे? ब्राह्मणाला दरवेळी स्त्री दिली पाहिजे, शय्या दिली पाहिजे, वाहन दिलं पाहिजे, धन दिलं पाहिजे. काय सोय करून ठेवली होती या लक्षात घ्या. ब्राह्मण पुरुषाला किती बायकांसोबत लग्न करण्याचा अधिकार होता? ब्राह्मण स्त्रीशी लग्न करण्याचा अधिकार होता. क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र स्त्रियांसोबत सुद्धा लग्न करण्याचा अधिकार होता. संख्येची अट होती का? मुळीच अट नाही. पाहिजे तेवढ्या करा. 4 वगैरेचं काही बंधन नव्हतं. या झाल्या अधिकृत लग्नाच्या बायका. दरवेळी राजाने जेव्हा जेव्हा यज्ञ केला तेव्हा तेव्हा प्रत्येक ब्राह्मणाला स्त्री दान दिली पाहिजे.
जर वर्षभरामध्ये राजा 2 यज्ञ करत असेल तर दरवर्षी ब्राह्मणाला 2 नव्या स्त्रिया मिळणार भोगण्यासाठी. ही सोय मनुस्मृतीमध्ये करून ठेवलेली आहे. आणि या मनुस्मृती हे केवळ पुस्तक नाहीये. या देशामध्ये हिंदूंचं राज्य होतं, म्हणजे हिंदू राजांचं राज्य होतं, तरी तुमच्या माझ्या समाज जीवनावर आणि धार्मिक जीवनावर मनुस्मृतीचं राज्य होतं. या देशामध्ये 700-800 वर्ष मुस्लिम राजे राहिलेत आणि तरीही तुमच्या माझ्या सामान्य माणसांच्या जीवनावर आणि धार्मिक जीवनावर मनुस्मृतीचं राज्य होतं. या देशामध्ये 150 वर्ष इंग्रजांचं राज्य राहिलंय आणि इंग्रज एवढे प्रगत असताना सुद्धा तुमच्या माझ्या सामाजिक आणि धार्मिक जीवनावर मनुस्मृतीचं राज्य राहिलेलं आहे. शाहू महाराज सुद्धा त्याला अपवाद ठरू शकलेले नाहीत. हे आपण जरा नीट समजून घेतलं तर आपण कुठून कुठे आलो हे तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, हत्येबद्दल म्हटलेलं आहे की किसी भी स्थिति में ब्राह्मण की हत्या राजा ने नहीं करनी चाहिए, क्योंकि ब्रह्म हत्या से सबसे बड़ा पातक दूसरा कोई नहीं है. ठीक आहे, ब्राह्मणाची हत्या करू नये, उत्तम गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूनी तुमच्या माझ्याबद्दल काय बोललेले? शूद्र की हत्या कुत्ता, बिल्ली, नेवला, मेंढक की हत्या के समान है. तुमची माझी लायकी या देशामध्ये कुत्र, मांजर, मेंढक, नेवला म्हणजे मुंगूस अशी लायकी होती. आणि ही लायकी दीर्घकाळ 2000 वर्ष या देशामधला माणूस भोगत आलेला आहे. आणि मित्रांनो, हे आपण घालवून त्या ठिकाणी माणसाला माणूस म्हणून सन्मान देणारी ही राज्यघटना स्वीकारली आहे. जर आपण राज्यघटना गमावली तर आपण काय पुन्हा कोणत्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचू? काळाची चक्र उलटी होत नाही हे खरं नाहीये. तुम्हाला आता जवळचाच तुमच्या देशामधला तालिबानचा इतिहास माहित आहे. तुम्हाला आत्ताच जवळचा तुमचा इतिहास दुसरा माहित आहे चांगला, आणि तो म्हणजे इसिसचा, इराणच्या काळातला, इराणच्या आसपासच्या भागातला, की संपूर्ण आधुनिक समाजामध्ये सुद्धा जुन्या सगळ्या गोष्टींमध्ये माणसं शिरू शकत असतात. काळाची चक्र उलटी फिरवली जाऊ शकत असतात. बरं, आता आपण यांच्या काही वक्तव्यांवरनं पाहूया. दशरथ मडावी यांनी काही वक्तव्य तुमच्या पुढ्यामध्ये मांडली आहेत, ती मी रिपीट करत नाही. हिंदू राष्ट्र आणण्याची ही वल्गना करतात. जेव्हा जेव्हा या देशामध्ये हिंदू राष्ट्राच्या गोष्टी हे करतात तेव्हा तेव्हा माझ्यासारख्या माणसाच्या अंगावर शहारे निर्माण होतात. मला एक कळत नाही, या देशामध्ये 80% हिंदू आहेत. या देशातलं सगळ्यात प्रभावशाली, बलशाली पद हे पंतप्रधानांचं आहे. आणि या देशामध्ये गेल्या 74-75 वर्षामध्ये सगळेच्या सगळे पंतप्रधान हिंदू राहिलेले आहेत. कारण यांच्या दृष्टीनं शीख सुद्धा हिंदूच आहे, म्हणजे मनमोहन सिंग सुद्धा हिंदूच आहे. जर या देशामध्ये 80% लोकांचं राज्य आहे, लोकशाही प्रक्रिया आहे, त्यामुळे नॅचरली हिंदूंचंच राज्य आहे, सारे पंतप्रधान हिंदू राहिलेले आहेत, म्हणजे प्रत्यक्षामध्ये राष्ट्र हिंदूंचंच आहे. असं असताना यांना वेगळं हिंदू राष्ट्र का हवं आहे? कारण यांना मनुस्मृतीचं राज्य पुन्हा आणायचं आहे. आणि हे काल्पनिक नाहीये. हाच धीरेंद्र कृष्ण महाराज, ज्याला बीजेपीच्या लोकांनी नागपूरमध्ये आणलं होतं, नागपूरमध्येच नव्हे महाराष्ट्रभर हिंडवलं, औरंगाबादमध्ये केंद्रीय मंत्र्यांनी आणले, ते धीरेंद्र कृष्ण महाराज जाहीररित्या म्हणतात, आप मुझे साथ दो, मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा. यांचं हिंदू राष्ट्र कसं आहे त्यांचा 2022चा एक व्हिडिओ प्रसिद्ध आहे, तुम्हाला युट्यूबवर आताही सापडू शकेल. एक अछूत माणूस त्यांच्या पायावर डोकं ठेवायला आला. त्याने जसं पायावर डोकं ठेवायचा प्रयत्न केला तर हा ओरडतो, किंचाळतो त्या व्हिडिओमध्ये, आणि हजारो लोक नव्हे लाखो लोक त्यावेळेस उपस्थित आहेत. हा काय म्हणतो धीरेंद्र कृष्ण महाराज, हे हमें छुओ मत, तुम अछूत हो, हम ब्राह्मण है, हमें छुओ मत. हे यांचं हिंदू राष्ट्र आहे. भारतामध्ये हा कायद्यानं गुन्हा आहे, एट्रॉसिटी ऍक्ट डायरेक्टली लागू होतो. ना महाराष्ट्र सरकारनं तो लावला, ना केंद्र सरकारनं तो लावला, ना कोणत्या सरकारची हिंमत आहे. उलट त्याला घेऊन गावोगाव हिंडता आहेत. या लोकांना अशा पद्धतीचं हिंदू राष्ट्र आणायचं आहे.
दुसरे आणखी हिंदू राष्ट्र आणणारे ते म्हणजे आमचे भिडे गुरुजी. हे भिडे गुरुजी कोण आहेत? हे म्हणतात ज्ञानेश्वर तुकारामांपेक्षा मनु महाराज श्रेष्ठ आहे, म्हणजे मनुस्मृती लिहिणारे मनु श्रेष्ठ आहेत. ज्ञानेश्वर म्हणतात येथे कुळ जाती वर्ण आगवेची गा कारण, कुळ जात वर्ण सगळं अकारण आहे. तुकाराम महाराज म्हणतात ब्राह्मणाशी शिवे कोपे तो ब्राह्मण नव्हे, तया प्रायश्चित्त काही देहत्याग करिता नाही. एखाद्या ब्राह्मणाला महार शिवला म्हणून जो ब्राह्मण रागावतो त्याला देहत्याग करण्या वाचून किंवा आत्महत्या करण्या वाचून दुसरं प्रायश्चित्त असू शकत नाही. एवढी कठोर शिक्षा सांगणारे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, हे महाराज यांना मान्य नाही, मनु महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगतात. कारण मनुस्मृतीमधले काही उतारे मी ऑलरेडी तुमच्या पुढ्यामध्ये सांगितलेले आहे. हे भिडे गुरुजी अमरावतीमध्ये येतात आणि म्हणतात महात्मा गांधी ये मुसलमान मालिक की उपज है. म्हणजे महात्मा गांधींची आई एका मुसलमान मालकासोबत आणि त्यातून महात्मा गांधींचा जन्म झाला. अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर काय बाबा कोणाचं वाचताय? असं वक्तव्य केल्यानंतर माझा साधा प्रश्न आहे की आमच्या आयांच्या चारित्र्याची चिवडाचिवड करण्याचा यांना कोणी अधिकार दिला? कोणाची आई कोणासोबत झोपली याचे रेकॉर्ड हे ठेवतात काय? असल्याच हलकट मनोवृत्तीच्या माणसांनी एकेकाळी जिजाऊ मातेबद्दल आणि शिवाजी महाराजांबद्दलही असले उद्गार काढलेले आहेत. त्याला जेम्स लेन नावाचं प्रकरण म्हणून आम्ही ओळखतो. मित्रांनो, ज्यावेळी हा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आला त्यावेळेस याला उत्तर देताना आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस काय म्हणाले? ते असं म्हणाले की ते काही असलं तरी हे भिडे गुरुजी आमच्यासाठी पूजनीय आणि आदरणीय गुरुजी आहेत. इतक्या हलकट मनोवृत्तीचं हलकटपणे समर्थन करणारे या पद्धतीचे राज्यकर्ते आपण हाकलून लावले पाहिजे आणि त्या ठिकाणी सुसंस्कृत माणसं आणली पाहिजे. महात्मा गांधी जे या देशाचे राष्ट्रपिता आहेत, ज्यांनी या देशामध्ये लोकांचा खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची आज जागवली, ज्यांना प्रत्यक्षामध्ये या देशामध्ये स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकांना जागृत करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या राष्ट्रपित्याबद्दल इतके अश्लाघ्य उद्गार काढणाऱ्या माणसाचं तुम्ही या पद्धतीनं समर्थन करता, यावरनं तुमची स्वतःची काय योग्यता आहे आणि काय संस्कृती आहे हे आपल्या लक्षात येईल. मित्रांनो, या माणसांनी 6 डिसेंबरला जेव्हा बाबरी मस्जिद कोसळली, या देशामध्ये संपूर्ण देशामध्ये दंगली माजल्या, 2000 माणसं मारली गेली. एकट्या मुंबईमध्ये 900 माणसं मारली गेली. 50 दिवस ही दंगल सुरू होती. त्या काळापासून मी मुंबईत राहतो आहे, मी डोळ्यांनी ते सगळं पाहिलेलं आहे. ही दंगल आटोक्यात येत नव्हते म्हणून केंद्रामध्ये संरक्षण मंत्री असणाऱ्या शरद पवारांना महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून पाठवलं आणि ते आल्यानंतर केवळ 72 तासांमध्ये संपूर्ण दंगल आटोक्यात त्यांनी आणली. हे या माणसाचं प्रशासन कौशल्य आहे. त्यानंतर मित्रांनो, प्रतिक्रिया म्हणून मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले, त्यामध्ये 257 लोक मारले गेले, 1400 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. 2001 मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले, गोधराकांड 2002 मध्ये झालं, 2000 पेक्षा अधिक माणसं मारली गेली. त्या संबंधीचे जे खटले चालले त्या खटल्यांमध्ये न्यायमूर्तींनी ताशेरे ओढलेले आहेत की या संपूर्ण दंगलींमध्ये केवळ सामान्य माणसं इन्व्हॉल्व नव्हती, तर राजकीय पक्ष जे सत्तेमध्ये आहेत त्यांची माणसं इन्व्हॉल्व होती आणि सरकारी यंत्रणांमधली माणसं इन्व्हॉल्व होती. या पद्धतीचे ताशेरे ओढलेले आहेत आणि अनेक खटले जे अहमदाबादमध्ये आणि सुरतेमध्ये किंवा गुजरातमध्ये चालत होते ते मुंबईमध्ये ट्रान्सफर करण्यात आले आणि महाराष्ट्रातल्या कोर्टांमधनं त्यांचे निर्णय आलेले आहेत. तुम्ही जर यांचा इतिहास पाहिला तर तुमच्या असं लक्षात येईल की या माणसांनी प्रेतांचे खच निर्माण करत करत हा सत्तेचा सोपान गाठलेला आहे. या देशामध्ये सांप्रदायिक वातावरण निर्माण करत हिंदू मुस्लिम द्वेष पसरवत
माणसांचे मुर्दे पाडत सत्ता काबीज केलेली आहे. हा यांचा इतिहास आपण कधीही विसरता कामा नये. मित्रांनो, यांना शेटजी भटजीची पार्टी आम्ही एकेकाळी म्हणायचो. मी या लोकांसोबत काम केलेलं आहे. 1975 साली 25 जूनला या देशामध्ये इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी लादली, 26 जूनला त्याला मी विरोध केला. आम्ही पोस्टर्स लावले, 10 महिने जेलमध्ये जावं लागले. नंतर सुटल्यानंतर सुद्धा आम्ही इमर्जन्सीमध्ये काहीतरी उपद्व्याप करत राहिलो. 1977 साली इंदिरा गांधींनी इमर्जन्सी हटवून निवडणुका जाहीर केल्या. त्या निवडणुकांच्या काळामध्ये आम्ही दणकून काँग्रेसच्या विरुद्ध लढाई केली. माझ्या विदर्भामध्ये, मी त्यावेळेस कॉलेजमध्ये शिकणारा पोरगा होता, आमच्या विदर्भामध्ये 2च पक्ष होते, एक फॉरवर्ड ब्लॉक आणि दुसरा जनसंघ. जनसंघ म्हणजे आजच्या बीजेपीचं पूर्वरूप. त्यांना शेटजी भटजीची पार्टी आम्ही म्हणायचो. त्यांना सोबत घेऊन आम्ही जनता पार्टीचं गठन केलंय आणि एवढ्या लोकप्रिय असणाऱ्या, पाकिस्तानचे 2 तुकडे करून टाकणाऱ्या इंदिरा गांधी यांचा आम्ही संपूर्ण देशामध्ये पराभव केला. 77 नंतर 78 साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये मी दणकून काँग्रेसच्या विरुद्ध प्रचार केला आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाला. नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये दणकून प्रचार केला. खरं म्हणजे काँग्रेस माझं घर आहे. माझे वडील स्वतः जनपदचे उपाध्यक्ष राहिलेले. जनपद म्हणजे झेडपी, त्यावेळेसची जुनी. माझ्या घरामधले अनेक नातेवाईक त्यावेळेस काँग्रेसचे महत्वाचे पुढारी आणि मंत्री होते. त्यांच्या विरुद्ध ही सगळी लढाई करून त्या काळामध्ये हा बदल घडवून आणलेला. आम्हाला वाटत होतं की हे लोक बदलत जातील, पण हे पुढे बदलले नाही. त्यांनी स्वतःचं स्वरूप पुन्हा दाखवायला सुरुवात केली. अलीकडच्या काळामध्ये संसदेमध्ये आपल्या मोदींनी संसदेचं उद्घाटन करताना स्वतःला सेंगोल अर्पण करून घेतला. हा सेंगोल काय प्रकार आहे? दक्षिणेमध्ये जे चौल राजवंश होता, त्यांच्यामध्ये एक सम्राट जेव्हा दुसऱ्या सम्राटाला आपली सत्ता सोपवत असे, तेव्हा या सेंगोलच्या माध्यमातून हे हस्तांतरण होत असे. ज्यावेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळालं 16 किंवा 17 ऑगस्टला 1947 साली, चेन्नईमधनं काही ब्राह्मण लोक हा सेंगोल घेऊन आले आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना तो द्यायला लागले. त्यांनी तो आपल्या घरी एका खाजगी कार्यक्रमांमध्ये, म्हणजे लोक भेटायला येतात त्या भेटीमध्ये स्वीकारला. सज्जन माणूस होते. लोकांनी आणलेली भेट स्वीकारली, कोपऱ्यामध्ये ठेवून दिली. पंतप्रधानांना मिळालेल्या सगळ्या भेटी ह्या देशाच्या असतात म्हणून ते संग्रहालयामध्ये गेला. तो आमच्या मोदींनी इतके वर्ष संग्रहालयात ठेवलेला, लोकांना केवळ दर्शनाकरता उपयोगी असणारा किंवा पाहण्याकरता उपलब्ध असणारा सेंगोल तिथून काढून आणला. ब्राह्मणी मंत्रोच्चारांमध्ये, वेदोक्त मंत्रोच्चारांमध्ये स्वतःला तो अर्पण करून घेतला. म्हणजे हे भटजींचं राज्य नाहीये तर दुसरं काय आहे? स्वतः या देशाने लोकांनी निवडून दिलेले पंतप्रधान असताना स्वतःला चक्रवर्ती सम्राट म्हणून घोषित करतात. हे भटजींचं राज्य. शेटजींचं राज्य कसं? पहिल्यांदा या देशामध्ये एखादा भांडवलदार असा वेगाने झर शिड्या चढत गेलेला. 2013-14 मध्ये, म्हणजे मोदी सत्तेवर येण्याच्या आधी अडाणीची संपत्ती होते $7.8 अब्ज. पाहता पाहता 8 वर्षांमध्ये 1922 मध्ये त्यांची संपत्ती झाली $268 अब्ज. म्हणजे $8 अब्ज वरनं $268 अब्ज वर एवढ्या झपाट्यानं संपत्ती या जगामध्ये आजपर्यंत कोणाची वाढलेली नाही. ही मोदींची कृपा आहे की मोदींची भागीदारी आहे आपल्याला माहित नाही, अजून कळेल कधीतरी. या पद्धतीनं प्रचंड भांडवलदारांच्या संपत्ती वाढल्या. दुसऱ्या बाजूने या देशामधली गरिबी वाढली. मोदींच्या 10 वर्षाच्या काळामध्ये 29% लोक पुन्हा दारिद्र्य सीमारेषेखाली ढकलले गेले. आज या देशामधले 68% अधिक लोक दारिद्र्य सीमारेषेखाली आहेत. या देशामधल्या 50% लोकांकडे केवळ 3% राष्ट्रीय संपत्ती आहे आणि या देशामधल्या 40% संपत्तीचा भाग केवळ 1% लोकांकडे आहे. एवढी अमिरी आणि गरिबीची दरी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. विषमता वाढलेली आहे.
कारण हे खऱ्या अर्थानं शेटजी भटजीचंच राज्य आहे. मित्रांनो, हे झालं मोदींचं. महाराष्ट्रामध्ये आपल्याला प्रत्यक्षामध्ये सरकार जे काम करत आहे सध्याचं शिंदे फडणवीस सरकार, मी त्यात अजितदादांचं नाव जोडत नाही, कारण हे खऱ्या अर्थानं फडणवीसांचं सरकार आहे, शिंदे त्यातला एक मोहरा आहे. हे जे सरकार आहे ते महाराष्ट्राच्या हिताचं काम करत आहे. हे सरकार आलं गेल्या 2.5 वर्षांमध्ये 17 मोठे प्रकल्प महाराष्ट्रामधनं बाहेर गेलेले आहेत. गुजरातमध्ये मॅक्झिमम प्रकल्प गेलेले आहेत. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प असेल जो 1,54,000 होता. टाटा एअरबेसचा 21,935 कोटींचा प्रकल्प. हिरे व्यापार होता मुंबईचा, तो सुरतेला गेला. एनर्जी नॅशनल पोलीस अकॅडमी आहे, बलड्रग पार्क आहे, टेस्ला इलेक्ट्रिक गाडी प्रकल्प आहे, महानंद डेअरीचा प्रकल्प आहे. असे अनेक मोठमोठे 17 प्रकल्प महाराष्ट्राच्या सरकारने बाहेर प्रांतामध्ये पाठवण्याकरता त्याला धक्का दिलेला आहे. या पद्धतीचं हे महाराष्ट्र हिताचं सरकार आहे. बरं, हे सरकार आलं कसं, अस्तित्वात आलं कसं? तुम्हा सगळ्यांना घटनाक्रम माहिती आहे, मी फक्त आठवून देतो. 21 जूनला रात्री ही मंडळी निघाली, मुंबईवरनं लपत सुरतेला गेली. सुरतेवरनं विमानानं उडाली, ती गुवाहाटीला गेली. गुवाहाटीवरनं ती उडाली, आपल्या गोव्यामध्ये आली आणि 30 जूनला म्हणजे निघाल्यापासून 9व्या दिवशी किंवा 10व्या दिवशी 30 जूनला एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. असा यांचा हा प्रवास. या लोकांसोबत गेलेले माझे एक मित्र, जे माझे चळवळीचे जुने सहकारी आहेत, मित्र आहेत आणि जुन्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, ते मला भेटले. त्यावेळेस ते एकटे आणि माझा एक सहकारी आणि मी, आम्ही 3 जण होतो. ते मला म्हणायला लागले, मानव साहेब, आपल्या देशात आता काही लोकशाही उरलेली नाही, नुसती हुकुमशाही निर्माण झालेली आहे. म्हटलं काय झालं एवढं? नाही, मी गेलो होतो ना म्हणे यांच्यासोबत गुवाहाटीला. अरे, गेल्या गेल्या आमचे सगळ्यांचे फोन काढून टाकले, कोणाशी संपर्क करायचा नाही, कोणाशी बोलायचं नाही. एवढंच नव्हे तर आमचे सगळ्यांचे केवळ पैसे काढून, आपले केवळ फोन काढून घेतले एवढं नाही, तर आमच्यावर रात्रंदिवस पहारे होते. रात्रंदिवस आमच्यावर पहारे. कोणी बाहेर पडायचं नाही. आसामचं पोलीस डोळ्यात तेल घालून आमच्याकडे लक्ष ठेवून होतं. आणि रोज दिल्लीवरनं संध्याकाळी किंवा रात्री आमच्याशी टेलिकॉन्फरन्सिंगवरनं ते आमचे नेते आमच्याशी बोलत असत. आणि ते नेते आम्हाला सांगत होते, काय सांगत होते, की आपलं सरकार आता येणार आहे आणि ते 2.5 वर्ष चालणार आहे. मी माझ्या मित्राला मध्येच तोडलं, म्हटलं 2.5 वर्ष चालेल कसं? डिफेक्शन लॉ आहे ना, तुम्ही कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. पक्षांतरबंदी कायदा लागू होईल. एका वेळेस काही 40 लोक गेले नाही, टप्प्याटप्प्यानं गेले, त्यामुळे कायदा मोडला गेलेला आहे. सगळंच्या सगळं सरकार बरखास्त होईल. सर, असं काही होणार नाही. आम्हाला सांगण्यात आलं की कोर्टाचे निर्णय आपल्याच बाजूने येणार आहे. म्हटलं असं कसं कोर्ट बांधील असेल? आणि खरंच हायकोर्टाने निर्णय दिला होता. हायकोर्टाने काय निर्णय दिला? नरहरी झिरवळ यांनी इतक्या काळपर्यंत कोणतीही ऍक्शन घेता कामा नये. जर झिरवळांनी मधल्या काळामध्ये ऍक्शन घ्यायची नाही, तर मग राज्यपाल शिंदेंना बोलावतात कसे, शपथ देतात कसे? मी म्हटलं ठीक आहे, हायकोर्ट ऍडजस्ट झालेलं दिसतंय, मान्य मला तुमचं म्हणणं, पण सुप्रीम कोर्ट आहे ना, सुप्रीम कोर्ट दाखवेल ना आपला हात. सर, आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की सुप्रीम कोर्टामधनं सुद्धा असाच निर्णय येईल की आपलं सरकार 2.5 वर्ष चालेल. माझे मित्र बाळ सरोदे, त्यांचा मुलगा आहे असीम सरोदे, मोठे वकील आहेत. ते सारखे म्हणायचे की आपले CGI जे आहे ते घटनेला फार बांधील आहेत, ते अशा पद्धतीने निर्णय देतील, हे सरकार बरखास्त होईल. त्यांना मी सारखं म्हणायचो, अरे बाबा, मला फर्स्ट हँड माहिती आहे, हॉर्सेस माउथ मी ऐकलेलं आहे, हे सरकार 2.5 वर्ष चालणार आहे. सरकार मधला सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुद्धा असाच असणार आहे. आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय तसाच आला. काय निर्णय आला? तुम्ही सगळ्यांनी तो वाचलेला आहे, ऐकलेला आहे. शिंदेंना जे राज्यपालांनी बोलावून त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली, हे कृत्य असंवैधानिक आहे, इल्लीगल आहे. शिंदेंनी जो प्रतोद नेमला, त्याच्या आधारावर जे अध्यक्ष निवडून आले विधानसभेचे, याचा अर्थ तेही इल्लीगल आहे, कारण प्रतोद इल्लीगल आहे.
म्हणजे सरकार असंवैधानिक आहे, सरकार इल्लीगल आहे, पण सरकार सुरू आहे. कारण काय दिलं त्यांनी? जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर कदाचित मी वेगळा विचार केला असता, आम्ही वेगळा विचार केला असता. अरे ठीक आहे ना, राजीनामा दिला, तुम्हाला नाही रिस्टोर करायचं सरकार. हे जर सरकार इल्लीगल आहे, हे जर सरकार असंवैधानिक आहे, सगळी लोकशाही आणि संविधान पायदळी तुडवून निर्माण झालेलं आहे, तर हे सरकार बरखास्त करा, पुन्हा निवडणुका घ्यायचा आदेश द्या. महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलं असतं कोण खरा आहे, कोण खोटा आहे, कोण गद्दार आहे, कोण प्रामाणिक आहे. पण नाही, सरकार 2.5 वर्ष चालू आहे. म्हणजे हा निर्णय कसा झाला? ऑपरेशन 100% सक्सेसफुल, बट पेशंट डाईड. ऑपरेशन टेबलवर अगदी 100% उत्तम ऑपरेशन झालं, पण टेबलवरच मेला. या पद्धतीचा हा निर्णय आहे. कारण मित्रांनो, प्रशांत भूषण यांनी जाहीररित्या सांगून ठेवलेलं आहे की या देशामधल्या सगळ्या हायकोर्ट जजेसच्या आणि सुप्रीम कोर्ट जजेसच्या फाईल्स रेडी आहेत. त्यांना दबावाखाली पाहिजे त्या पद्धतीचे निर्णय सरकारच्या बाजूने द्यावे लागतात. अजूनही युट्यूबवर त्यांचं हे विधान उपलब्ध आहे. आणि याच पद्धतीचं चित्र आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळेल. ईडीचा केवढा गैरवापर असावा. आमचे एक पत्रकार मित्र संजय राऊत शिवसेना सोडायला तयार नाही, बीजेपी मध्ये जायला तयार नाही. काय केलं? त्यांना सरळ जेलमध्ये उचलून पाठवून दिलं. 100 दिवस जेलमध्ये राहिले. कारण काय? त्यांनी त्यांच्या एका नातेवाईक मित्राकडनं 25 लाख रुपये उधारीत घेतले. त्यांनी ते बँकेच्या माध्यमातून चेकनं यांना दिले. यांनी काही महिन्यानंतर त्या पैशाचा वापर झाल्यानंतर ते 25 लाख रुपये परत केले. तेही चेकनं परत केले. चेकनी घेतले, चेकनी परत केले, उधारीत परत केले. आता इथे गुन्हा कुठे होतो? तरी त्यांना जेलमध्ये टाकलं. 100 दिवसानंतर न्यायमूर्तींनी जो निर्णय दिला त्यावेळेस बोलल्या त्या म्हणाल्या, कोणता गुन्हा झालेला आहे, इथे कशी काय ईडी लागू होते, कोणता गैरव्यवहार आहे, कोणता हवाला व्यवहार आहे, आणि म्हणून त्यांना जमानत दिली. दुसरे आमचे एक मित्र अनिल देशमुख, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री, जेव्हा त्यांच्याकडनं मला जे कळलं त्यावेळेस मी आतून बाहेरून हादरून गेलो होतो. ते महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना एक दिवस देवेंद्र फडणवीस यांचा माणूस त्यांच्याकडे आला. मोबाईलवर त्यांना आदेश देण्यात आला की तुमच्याकडे 4 प्रकारचे ड्राफ्ट मी पाठवलेले आहेत, या ड्राफ्टवर तुम्ही सही करा, त्याचं ॲफिडेव्हिट तयार करा आणि मला द्या, तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार नाही, अन्यथा तुम्हाला ईडी मध्ये जेलमध्ये जावं लागेल. का बरं ईडी मध्ये जेलमध्ये जावं लागेल? कारण मुंबई पोलीस कमिशनरने एक ॲफिडेव्हिट लिहून दिलं होतं की अनिल देशमुखांनी मला दर महिन्याला एवढे पैसे गोळा करायला सांगितले. हे जे 4 ॲफिडेव्हिट होते त्यातलं पहिलं ॲफिडेव्हिट होतं उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी मातोश्रीवर बोलावून घेतलं आणि अनिल देशमुखांना दर महिन्याला पैसे गोळा करायला सांगितले. दुसरं ॲफिडेव्हिट होतं आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि तिला ढकलून देऊन तिचा खून केला. तिसरं ॲफिडेव्हिट होतं अनिल परब यांचे गैरव्यवहार आहेत. आणि चौथं ॲफिडेव्हिट होतं अजितदादा पवार त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलावून घेतलं. पार्थ हा त्यांचा मुलगा त्यावेळेस हजर होता आणि अनिल देशमुखांना त्यांनी आदेश दिला की मटकेवाल्यांकडनं आणि गुटखेवाल्यांकडनं आणि दारूवाल्यांकडनं एवढे पैसे दर महिन्याला गोळा करून द्या. हे 4 ॲफिडेव्हिट जर अनिल देशमुखांनी लिहून दिले असते तर ही 4ही माणसं जेलमध्ये गेली असती. म्हणून त्यांनी नकार पाठवलं. नकार पाठवल्यानंतर पुन्हा माणूस आला, पुन्हा त्यांना सांगण्यात आलं की ठीक आहे, अजितदादांबद्दल तुम्हाला ॲफिडेव्हिट देणं शक्य नसेल, माफ, पण बाकी 3 ॲफिडेव्हिट द्या, कारण अजितदादा तुमच्या पक्षाचे आहे म्हणून तुम्हाला कठीण जात असेल. अनिल देशमुखांनी विचार केला की मी जर हे 3 ॲफिडेव्हिट लिहून दिले स्वतःला वाचवण्याकरता, तर काही दोष नसताना उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. आदित्य ठाकरेंसारखा एक सुसंस्कृत मुलगा कॅबिनेट मंत्री
दिशा सॅलियन नावाच्या मुलीच्या बलात्काराच्या आरोपाखाली आणि खुनाखाली जेलमध्ये जाईल. हे ॲफिडेव्हिट केव्हा लिहून मागितलं? जेव्हा ऑलरेडी केंद्रातल्या सीबीआयने दिशा सॅलियन प्रकरणाचा तपास पूर्ण केला होता आणि त्यांचे निष्कर्ष आऊट झाले होते. त्या निष्कर्षामध्ये ते म्हणतात की दिशा सॅलियनची आत्महत्या नाही, तिचा खून नाही, तो एक अपघात होता, ती पाय घसरून पडली. त्यानंतर हे ॲफिडेव्हिट लिहून मागितलेला. म्हणजे आदित्य ठाकरे इतक्या घाणेरड्या आरोपाखाली जेलमध्ये जाईल, अनिल परब सुद्धा जेलमध्ये जातील आणि त्यांना हे पटेना म्हणून त्यांनी नकार कळवला. आणि त्यांनी नकार कळवल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून झाड सत्र सुरू झालं आणि त्यांना 14 महिने जेलमध्ये काढावे लागले. मित्रांनो, हे 14 महिने जेलमध्ये काढल्यानंतर त्यांना का मिळाली जमानत? कारण ज्या पोलीस कमिशनरच्या ॲफिडेव्हिटवर यांना जेल झाली, त्या पोलीस कमिशनरने कोर्टापुढे लिहून दिलं की माझी आणि अनिल देशमुखांची कधीच भेट झालेली नाही, त्यांनी मला कधीच असा आदेश दिलेला नाही, अमुक इन्स्पेक्टरने मला सांगितलं पैसे गोळा करायला, अनिल देशमुख म्हणाले म्हणून. त्या इन्स्पेक्टरने स्वतः कोर्टापुढे ॲफिडेव्हिट लिहून दिलं की अनिल देशमुखांची माझी कधीच भेट झालेली नाही, मी कधीच त्यांच्या तोंडून हे ऐकलं नाही, पैसे गोळा करून द्या म्हणून. म्हणजे केवढं धादांत खोटं ॲफिडेव्हिट एक पोलीस कमिशनर देतो. त्याच्या आधारावर महाराष्ट्राचा गृहमंत्री, या देशामधलं नंबर 2चं राज्य, या देशामधली आर्थिक राजधानी असणारं महाराष्ट्र राज्य, या देशामधले सगळ्यात जास्त जीएसटी देणारं राज्य, त्या राज्याच्या गृहमंत्र्याला खोट्या ॲफिडेव्हिट खाली दबावाखाली आणलं जातं आणि याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, 2 कॅबिनेट मंत्र्यांना आणि 1 उपमुख्यमंत्री अजितदादांना जेलमध्ये पाठवण्याचं षडयंत्र रचलं जातं. एवढ्या खालच्या पातळीवर गाठणारी, एवढी खालची पातळी गाठणारी, एवढी अमानुष विचारसरणीची ही मंडळी आहे. असल्या लोकांना लोकशाही बदल्या पदांवर राहण्याचा अधिकार नाही. म्हणून हे देवेंद्र फडणवीस सरकार आपण हकललंच पाहिजे, त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आपल्या जवळ नाही. मित्रांनो, ही या पद्धतीची माणसं आहे. गेले 2.5 वर्ष नुसती उधळपट्टी सुरू आहे. 8 लाखांचं कर्ज यांनी संपूर्ण देशावर करून ठेवलेला. आपण महाविकास आघाडीला का बरं यांच्या पर्यायी बनून आपण मानायचं? मी कोणतीही गोष्ट काल्पनिक म्हणून स्वीकारत नाही, पूर्ण विचारांती करतो. संपूर्ण देशामधल्या सामाजिक चळवळीतल्या लोकांच्या डोक्यामध्ये एक सारखा मुद्दा होता की आपली देशामधली लोकशाही धोक्यात आलेली आहे, राज्यघटना धोक्यात आलेली आहे, सगळ्या सरकारी यंत्रणांचा प्रचंड गैरवापर होतो आहे. या देशातलं इलेक्शन कमिशन तर अक्षरशः एखादं पाळीव प्राणी असल्यासारखं वागतं आहे. कोणाचं पाळीव प्राणी? पंतप्रधानांचा पाळीव प्राणी असल्यासारखं वागतं आहे. आणि हे देशामध्ये कधी पुन्हा निर्माण होता कामा नये. म्हणून सगळेच सामाजिक क्षेत्रातले, पुरोगामी क्षेत्रातले कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ होते. आमच्या वारंवार बोलणं सुरू होतं, मिटिंगा सुरू होत्या आणि मी मोठमोठ्या नेत्यांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली. राहुल गांधींची विस्तारानं 28 मिनिटं चर्चा झाली. काँग्रेसचे नेते अध्यक्ष खरगेंशी चर्चा झाली. महाराष्ट्रातले सगळे महत्वाचे काँग्रेसचे नेते यांच्यासोबत चर्चा झाली. उद्धव ठाकरेंची किमान या विषयावर 3दा चर्चा झाली. विस्तारानं दरवेळी तास-तासभर चर्चा झाली. शरद पवारांशी वारंवार चर्चा होते आहे. आणि या सगळ्या चर्चेतनं मी या निष्कर्षाप्रत आलो की आपल्याला जर या देशामधली लोकशाही वाचवायची असेल, आपल्याला जर पुन्हा आपली राज्यघटना रिस्टोअर करायची असेल आणि या देशामध्ये पुन्हा मनुस्मृती निर्माण होऊ द्यायची नसेल, तर आपल्याला महाविकास आघाडीला, इंडिया गठबंधनला निवडून आणलं पाहिजे. दुसरा कोणताही पर्याय आपल्या जवळ नाही. पुरोगामी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक मुद्दा येतो, म्हणून तो मुद्दा मी तुमच्या पुढ्यामध्ये घेतो आहे. शेवटी शिवसेना हिंदुत्ववादी संघटना आहे ना, पार्टी आहे ना. उद्धव ठाकरेंना मी यावेळेस प्रश्न विचारला. आता ते अतिसज्जन असल्यामुळं, अंतर्बाह्य एक सज्जन गृहस्थ असल्यामुळे त्यांनी मला हकलून नाही दिलं. मी काय विचारलं त्यांना? मी म्हटलं शिवसेनेला आणि तुम्हाला, म्हणजे उबाठाला, भारताची राज्यघटना आणि भारताच्या राज्यघटनेतली प्रस्तावना आणि त्यामध्ये सांगितलेली ही जी 4 मूल्य आहे ती मान्य आहेत का? आणि ही 4 मूल्य समाजामध्ये एस्टॅब्लिश व्हावी याकरता तुमचं शासन प्रयत्नशील असणार आहे काय?
यावर ते म्हणाले, मानव असला प्रश्न काय विचारता तुम्ही? अर्थात आहे, राज्यघटना मला मान्य आहे, प्रस्तावना मान्य आहे, ही चारही मूल्य रुजवणं आवश्यक आहे हे मला मान्य आहे. त्यांनी आपली हिंदुत्वाची कल्पना वारंवार डिफाईन केलेली आहे. उद्धव ठाकरे बोलताना बोलतात की आमचं हिंदुत्व देवळात घंटा बडवणारं नाही. नंबर 2, आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही. याचा अर्थ आमचं हिंदुत्व चातुर्वर्ण्य मानणारं नाही, ब्राह्मण श्रेष्ठ आहेत आणि बाकी कनिष्ठ आहेत असं मानणारं नाही. दुसरं एक त्यांचं छान वाक्य आहे आणि ते वाक्य आहे, आमचं हिंदुत्व झोपड्या जाळणारं नाही, घरं जाळणारं नाही, चूल पेटवणारं आहे, घरची चूल पेटवणारं आहे. म्हणजे आमचं हिंदुत्व सांप्रदायिक नाही, हिंदू मुस्लिम द्वेष पसरवणारं नाही, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारं नाही. आमचं हिंदुत्व हे विकासाचं आहे, हिंदू माणसांची चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. आणि म्हणवा असं वाटतं की आपल्या देशामध्ये राज्यघटनेनंच प्रत्येक माणसाला धर्म मानण्याचा अधिकार दिलेला आहे. जो आवडतो, जो मान्य आहे तो धर्म स्वीकारण्याचा अधिकार दिलेला आहे, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि घटनेच्या मर्यादेमध्ये राहून हे सगळं करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि त्यामुळं आपल्या मनामध्ये उबाठाबद्दल, शिवसेनेबद्दल सुद्धा किंतु परंतु आता तरी असता कामा नये. आणि म्हणून या तिघांच्या सरकारला, ज्याला आपण महाविकास आघाडीचं सरकार म्हणतो, त्यांना निवडून आणणं हे आपलं कर्तव्य ठरतं. आता मित्रांनो, हे सगळं बोलल्यानंतर मी केवळ 2 मुद्द्यांबद्दल बोलून या ठिकाणी आता थांबतो आहे. पहिला मुद्दा, शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. माझ्याकरता तो अतिशय महत्वाचा आहे. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून नव्हे, या देशाच्या परिस्थितीचा विचार करताना तो सगळ्यात मोलाचा मुद्दा आहे. आजही या देशामध्ये शेती संबंधित 60% जनसंख्या अवलंबून आहे आणि शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. केवळ कर्जमाफी करून, बियाण्यांच्या किमती कमी करून, खतांच्या किमती कमी करून म्हणजे सबसिडी देऊन किंवा त्यांना वीज माफ करून प्रश्न सुटणार नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न या देशामध्ये सुटायचा असेल तर त्यावरचा एकच उपाय आहे, तो म्हणजे स्वामीनाथन आयोगानुसार शेतकरी जो माल उत्पादित करतात त्या मालाला उत्पादन मूल्यानुसार MSP जाहीर करणं, तो कठोरपणे अंमलात आणणं आणि त्याचा कायदा करणं. हे केल्याशिवाय या देशामधल्या 60% लोकांचे प्रश्न सुटणं शक्य नाही. आणि हे करण्याकरता राहुल गांधी वचनबद्ध आहे. राहुल गांधींचा अर्थशास्त्राचा अभ्यास अधिक चांगला आहे. ते केवळ अर्थशास्त्रामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहेत असं नाही, त्यांचा अभ्यास खूप चांगला आहे. त्यांना नीट कळतं की याचा अर्थ काय होतो. आणि तरीही त्यांनी पहिल्यांदा गेल्या 2 वर्षामध्ये अभिवचन दिलेलं आहे की आम्ही स्वामीनाथन आयोगानुसार उत्पादन मूल्याचा कायदा MSP देऊ आणि त्याचा कायदा करू. आणि हे केवळ राहुल गांधी बोलले असं नाहीये, इंडिया गठबंधननी हे मान्य केलेलं आहे. याचा अर्थ उद्धव ठाकरेंनी मान्य केलेला आहे, याचा अर्थ शरद पवारांनी मान्य केलेला आहे. आणि याबद्दल जर ते खऱ्या अर्थानं कटिबद्ध असतील तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतील. ठीक आहे, केंद्राला अधिक मोठा अधिकार असतो, राज्याला मर्यादित अधिकार असतो, पण त्या मर्यादित अधिकारामध्ये सुद्धा हे प्रश्न निवळण्यासाठी उत्तमपणे ते पावलं उचलतील अशी आपल्याला खात्री बाळगता आहे. महाराष्ट्रामधल्या 40% सरकारी नोकऱ्या संपलेल्या आहेत, म्हणजे त्या जागा भरलेल्या नाहीत. महाविकास आघाडीनं अभिवचन दिलेलं आहे की आम्ही सगळ्या सरकारी जागा भरू, नवे नवे रोजगार निर्माण करू, शिक्षकांच्या भरती करू, इथपासून अनेक गोष्टींची त्यांनी प्रत्यक्षामध्ये आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. वेळेच्या मर्यादेमुळे मी त्यात जास्त शिरत नाही. राहिला प्रश्न आपल्या लाडक्या बहिणीचा मुद्दा. आधीच महाराष्ट्र सरकारने 8 लाख कोटींचं कर्ज करून ठेवल्यानंतर लाडक्या बहिणींचं काय करायचं? दर महिन्याला 1,500 रुपये लाडक्या बहिणींना दिले जात आहेत. 3 महिन्याचे पैसे मिळाले, आता 2 महिन्याचे पैसे काही दिवसांमध्ये टाकले जाणार आहे. आचारसंहितेच्या आधी कदाचित ते टाकले जातील, म्हणजे 5 महिन्याचे पहिले त्यांना मिळणार आहे. ही उधळपट्टी आहे काय? मोदी सरकारनं भांडवलदारांचे
16 लाख कोटी कर्ज माफ करून ते पैसे बुडवलेले आहे. त्याच्यावरचं व्याज पकडलं तर ही रक्कम जवळपास 30 लाख कोटी होते. 30 लाख कोटी भांडवलदारांचे खऱ्या अर्थानं माफ करून टाकले. ते तुमच्या माझ्या खिशातनं गेले, कारण तुम्ही मी बँकांमध्ये जे पैसे जमा करतो त्यातनं दिले गेलेले पैसे डुबवलेले आहेत. त्यातनं एक माणसाचा रोजगार निर्माण झालेला नाही. उलट देशाचं प्रचंड नुकसान झालंय. सरकारला ते पैसे भरून द्यावे लागणार आहे, म्हणजे तुम्हाला मला खिशातनं पैसे द्यावे लागणार आहे. हे वेस्टेज ऑफ मनी. त्यापेक्षा या भांडवलदारांना जेलमध्ये पाठवलं असतं, घरी पाठवलं असतं, त्यांच्या संपत्ती जप्त केल्या असत्या तर देशाचे नुकसान कमी झालं असतं. पण समजा उद्या या लाडक्या बहिणींच्या खिशामध्ये पैसे जात आहेत, त्याचा परिणाम काय होणार आहे? हे पैसे वाया जातात का? कल्याणकारी राज्यांमध्ये अर्थशास्त्रामध्ये एक उपाय सांगितलेला आहे. ज्यावेळी देशामध्ये रोजगार निर्मिती जवळपास थांबल्यागत निर्माण होते, नवी रोजगार निर्मिती होत नाही, त्यावेळेस सर्वसामान्य माणसाची क्रयशक्ती वाढवणं हा त्याच्यावरचा उत्तम उपाय आहे. जेव्हा सामान्य माणसाची क्रयशक्ती वाढते, त्याच्याकडे अधिक पैसे येतात, कारण रोजगाराच्या माध्यमातून येऊ शकत नाही, मोलमजुरीच्या माध्यमातून येऊ शकत नाही. अशा वेळेस जर सरकारच्या माध्यमातून हा पैसा आला तर ही माणसं 4 वस्तू विकत घेतात, त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळते, त्यातून रोजगार निर्मिती होते. या ज्या स्त्रिया आहेत त्यापैकी 40% स्त्रिया गृहिणी आहेत आणि 60% स्त्रिया कदाचित मोलमजुरी करणाऱ्या आहेत. ज्या गृहिणी स्त्रिया आहेत त्यांच्याकरता 1,500 रुपये महिना ही मोठी रक्कम आहे, कारण नवऱ्यापुढे सतत हात पसरावे लागतात. माझ्या खात्यामध्ये माझ्या नावावर 1,500 रुपये दर महिन्याला येतात, हा त्यांच्या सन्मानाचा मुद्दा आहे, आत्मसन्मानाचा केवळ मुद्दा नाही. तर या स्त्रियांच्या हाती येणारा जो पैसा आहे, यातल्या 99% स्त्रिया दारूवर खर्च करणार नाही, जुगारामध्ये उडवणार नाही. या काय करतील? आपल्या संसाराकरता 4 वस्तू अधिक विकत घेतील. कदाचित चांगली भाजी विकत घेतील, चांगलं धान्य विकत घेतील, कदाचित दूध दुभत विकत घेतील, कदाचित कपडे विकत घेतील, घरामध्ये आवश्यक आहे त्या गरजांच्या वस्तू म्हणजे वस्तू विकत घेतील. आणि त्यामुळे आजूबाजूचे छोटे मोठे उद्योग वाढीला लागतील, छोटे मोठे दुकानदारांचे व्यवसाय वाढीला लागतील, त्यातून अधिक रोजगार निर्मिती होईल. त्यामुळे हा उपाय अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय उपकारक आहे. हा मुद्दा मी उद्धवजी ठाकरेंपर्यंत पोहोचवला, तो तुमच्यापर्यंत शॉर्टमध्ये पोहोचवला. त्यामुळे आपण लाडकी बहीण योजनेचा विरोध न करता त्याचं स्वागत केलं पाहिजे. उलट लोकांना, आपल्या लाडक्या बहिणींना सांगितलं पाहिजे की तुम्ही या लोकांना हाकला. तुमचे हे जे उद्दाम भाऊ आहे, तुमच्याशी उद्दामपणे वागणारे, त्यांना हाकला. या महाविकास आघाडीला निवडून आणा. तुमची लाडकी बहीण जी तुम्ही आहात त्या अधिक लाडक्या होणार आहात. कारण ऑलरेडी काँग्रेस सरकार कर्नाटकमध्ये 2,000 रुपये दर महिन्याला देतं आहे, तेलंगणामध्ये 2,500 रुपये देतं आहे आणि हरियाणामध्ये त्यांनी ऑलरेडी 2,000 रुपये जाहीर केले. पृथ्वीराज चव्हाणांशी मी बोललो, ते म्हणाले आम्ही 2,000 रुपयांचा विचार करतो आहोत. वडेट्टीवार आपले विरोधी पक्षनेते यांनी 3,000 रुपये ऑलरेडी जाहीर केलेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी किमान 2 ते 2,500 रुपये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळेस याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकतील. आताचं जे सरकार आहे त्यामधले महेश शिंदे धमकी देतात की राज राखा, तुमच्या याद्या जवळ आहे, आम्हाला जर मतं दिली नाही याद्यांमधनं तुमची नावं काढून टाकू. दुसरे आमदार आमचे अमरावतीचे मित्र रवी राणा धमकी देतात, तुम्ही जर आम्हाला मतं दिले नाहीत तर तुमचे पैसे परत घेऊ. यांच्या बापाचे पैसे आहे जसं काय. अरे सरकारचे पैसे आहे म्हणजे जनतेचे पैसे आहे, जनता जनतेला देते आहे, तुम्ही परत घेणारे कोण? त्यामुळे मित्रांनो, हा जो मुद्दा आहे लाडकी बहीण योजना, त्याचा काहीही फायदा शिंदे सरकारला मिळणार नाही. कारण महाविकास आघाडी आम्ही तुम्हाला अधिक पैसे देणार आहोत असं जाहीर करणार आहे. त्यानंतर आणखी एक मुद्दा येतो आणि तो म्हणजे आपल्याकरता सगळ्यांकरता चिंतेचा विषय असू शकतो. तो म्हणजे राहुल गांधींनी रिझर्वेशन्स बंद करू असं म्हटलेलं आहे. त्याबद्दल बीजेपीचं महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे, देशभर बोंबाबोंब सुरू आहे. महाराष्ट्रातले 4 नेते यांनी फार खळखळ केली. त्यापैकी एक गायकवाड नावाचे MLA आहे. हे म्हणाले राहुल गांधींनी रिझर्वेशन बंद करतो म्हटलं, त्याचे जो कोणी जीप छाटून आलेल त्याला मी 16 लाख रुपये देईन.
आता यांच्याबद्दल मी काय बोलू? राहुल गांधी अमेरिकेत बोलले, जॉर्ज टाउन येथील विद्यार्थ्यांनी इंग्रजीत प्रश्न विचारला, राहुल गांधींनी इंग्रजीत उत्तर दिलं, युट्यूबवर ते उपलब्ध आहे, कोणी ऐकू शकतं. पण गायकवाडांनी ऐकलं तरी त्यांना काहीच कळणं शक्य नाही, कारण इंग्रजी बाबत त्यांची बोंबाबोंब आहे. त्यामुळे त्यांना माफ, जे छाटायचं ते छाटत बसा. दुसरे आहेत आमचे नागपूरचे बीजेपीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. पण आता बावनकुळेंना पण कळलं नाही बीजेपीचे अध्यक्ष आहे, त्यांना इंग्रजी कळलं नाही, म्हणून मी जरा विकिपीडियात शोध घेतला. बाबा यांची डिग्री काय आहे? या लोकांच्या डिग्र्या पाहाव्या लागतात ना. तर डिग्री काय आहे? तर त्यामध्ये लिहिलेलं आहे की ते ग्रॅज्युएशन सायन्स मध्ये करत असताना त्यांनी 1 वर्ष केलेलं आहे, पूर्ण केलेलं, पास झालेलं वगैरे काही बोललेलं नाही. म्हणजे या माणसाने बीएससी पार्ट 1 किंवा 12वी नंतरचं बीएससीचं पहिलं वर्ष करण्याचा प्रयत्न केला असावा, आणि हे ते इंग्रजीतच शिकावं लागतं. मग यांना राहुल गांधी जे इंग्रजी बोलले ते समजलं नाही का? मी असा विचार केला की या माणसाला जर इंग्रजी चांगलं आलं असतं तर या माणसाने पार्ट 1 वर थांबला कशाला असता हा माणूस? या माणसाने कदाचित बीएससी केलं असतं, नंतर एमएससी केलं असतं. ज्या अर्थी केलं नाही त्या अर्थी यांना इंग्रजी कळत नसावं. तसंही बावनकुळेंकडे पाहिल्यानंतर वाटतं की त्यांना इंग्रजी कळत नसावं, म्हणून त्यांनाही आपण माफ, जरी बीजेपीचे अध्यक्ष असले तरी. तिसरे आमचे एक मित्र आहे, त्यांचं नाव आहे डॉक्टर अनिल बोंडे. मी त्यांना ओळखतो, माझ्या डॉक्टर मित्रांच्या ग्रुप मधले ते आहेत अमरावतीच्या. मला माहित होतं ते एमडी आहे. तरी म्हटलं मला शंका आली म्हणून मी विचारलं, माझ्या डॉक्टर मित्रांना फोन केला, विचारलं, म्हटलं हे अनिल बोंडे जे आहेत ते एमडी कोणत्या विषयातले आहेत? म्हणजे आयुर्वेदातले वगैरे आहे का? आयुर्वेद काही कमी दर्जाचं असतं असं मला म्हणायचं नाहीये. आयुर्वेदातले जर ते असतील तर कदाचित इंग्रजी कच्चं असेल त्यांचं. मला माझ्या डॉक्टर मित्रांनी सांगितलं, अरे काय शामराव तुम्ही असं बोलता, तुम्हाला माहित आहे ते एमबीबीएस झाले, त्यानंतर त्यांनी एमडी केलेलं आहे. आता आपल्या देशात तर एमबीबीएस इंग्रजीतच शिकावं लागतं, एमडी पण इंग्रजीतच शिकावं लागतं. मग हे इंग्रजीत शिकून एमबीबीएस झाले कसे, एमडी झाले कसे, जर यांना एवढं साधं इंग्रजी कळत नाही तर? मग मला डाऊट यायला लागला. म्हटलं यांच्या डिग्र्या पंतप्रधानांसारख्या तर नाही आपल्या, पण त्यांच्याही डिग्र्यांचा पत्ता नाही. त्यांना डिग्र्या मिळाल्या त्यामध्ये एकही सहाध्यायी, एकही सहपाठी त्यांचा जगाच्या पाठीवर अस्तित्वात नाही. आकाशातनं डिग्र्या मिळाल्या त्यांना. अशा तर बोंडेंच्या नाहीये, यांना एवढं साधं इंग्रजी कळत नाही. मी हे का बोलतोय मित्रांनो? हे खरं आहे, मी इंग्रजीचा प्राध्यापक राहिलेलो आहे, इंग्रजीचा साहित्याचा विद्यार्थी आहे. हे खरं आहे की राहुल गांधींचं जे इंग्रजी त्यांनी वापरलं ते रुटीन इंग्रजी नाही, सामान्य माणसाला वाचल्यानंतर कळेल या पद्धतीचं इंग्रजी नाही. काय म्हणाले राहुल गांधी? ज्यावेळेस त्यांना विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला की भारतामधलं रिझर्वेशन केव्हा संपेल, त्यावर ते उत्तर देतात, वी शुड थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन्स ओनली व्हेन इंडिया बिकम्स अ फेअर प्लेस. आपण भारतामध्ये रिझर्वेशन्स काढून टाकण्याचा तेव्हाच विचार करू शकतो जेव्हा इंडिया फेअर प्लेस बनेल. फेअर प्लेस ही फ्रेज त्यांनी वापरली आहे. जेव्हा इंडिया फेअर प्लेस बनेल, आणि पुढचं त्यांचं वाक्य आहे, अँड इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस नाऊ. अजून भारत फेअर प्लेस झालेला नाही, त्यामुळे रिझर्वेशन्स काढता येत नाही, असं त्यांचं एकूण टोटल वाक्य आहे. फेअर प्लेस या शब्दाचा अर्थ काय? आता ठीक आहे, मी इंग्रजी शिकवणारा प्राध्यापक जरी असलो तरी हा रुटीन वाक्यप्रयोग नाहीये किंवा रुटीन फ्रेज नाहीये, त्यामुळे सामान्य माणसाला ती कळायला कठीण जाते, हे मला कळू शकतं. पण त्याच्याकरता पर्याय ना, आपल्याजवळ मोबाईल आहे, त्याच्या डिक्शनरी पाहता येते. कॉलिन्स डिक्शनरीमध्ये आणि वेबस्टर डिक्शनरीमध्ये म्हटलेलं आहे, विदाउट डिस्क्रिमिनेशन, म्हणजे भेद न करता, भेदाभेद न करता अशी परिस्थिती जर देशामध्ये निर्माण झाली तर मग रिझर्वेशन्स काढता येईल. म्हणजे याचा दुसरा अर्थ जो दिलेला आहे ऑक्सफर्ड डिक्शनरीने त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की इक्वल, समान संधी. ज्यावेळी सगळ्या लोकांना भारतातल्या समान संधी मिळेल, त्यांच्यामध्ये जातीच्या आधारावर किंवा आर्थिक कारणांवरनं किंवा इतर कोणत्याही कारणांवरनं भेद बाळगला जाणार नाही,
सगळ्यांना जेव्हा समान संधी असेल त्यावेळेस भारतामध्ये रिझर्वेशनची गरज उरणार नाही, म्हणून आपण रिझर्वेशन थांबवू शकतो असं राहुल गांधी बोललेले आहे. आणि हे जे बोललेले आहे ते सरळ सरळ आपल्या राज्यघटनेचं मत आहे. राज्यघटनेमध्ये जेव्हा रिझर्वेशन द्यायचं सांगण्यात आलं किंवा त्याचं समर्थन करण्यात आलं तेव्हा हेच कारण देण्यात आलं की या देशामध्ये सगळे समान पातळीवर नाही, सगळ्यांना समान संधी नाही, त्यामुळे समान संधीवर आणण्यासाठी, समान पातळीवर आणण्यासाठी रिझर्वेशनची गरज आहे. याचा दुसरा अर्थ होतो की ज्या दिवशी सारे लोक समान पातळीवर येतील त्यावेळेस या देशामध्ये रिझर्वेशनची गरज पडणार नाही. राहुल गांधींनी कुठेही रिझर्वेशन थांबवतो असं म्हटलेलं नाही, आम्ही थांबवू असं म्हटलेलं नाही. केवळ त्यांनी राज्यघटनेमधलं मत उद्धृत केलेलं आहे, नमूद केलेलं आहे. उलट ते आग्रहानं सांगतात की जातीगत जनगणना झाली पाहिजे, जातीनुसार जेवढी संख्या असेल तेवढ्या ताकदीनं त्यांना या देशामधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये वाटा मिळाला पाहिजे. आणि उलट ते आग्रहानं म्हणतात की हे जे 50% 52% जे सुप्रीम कोर्टाने बंधन टाकलेलं आहे ते दूर केलं पाहिजे, त्याकरता घटना दुरुस्ती केली पाहिजे. त्यांनी मोदींना आवाहन केलेलं आहे की तुम्ही घटना दुरुस्ती करा. हे रिझर्वेशनची जी टक्केवारी 50-52% त्याच्यावरनं ती 70% न्या. काँग्रेस आणि इंडिया गठबंधन तुम्हाला 100% त्याकरता पाठिंबा देईल. असं असताना या लोकांनी याबद्दल असं का बोलावं? बरं, हे जाऊ द्या, तिघांनाही आपण माफ करू. चौथे आहेत आमचे अत्यंत विद्वान गृहस्थ, त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. यांच्या ज्ञानाबद्दल शंका असण्याचं काही एक कारण नाही. यांनी LLB केलेलं आहे मला माहित होतं, कारण 2005 पासून कायद्यासंबंधी त्यांच्यासोबत मी वारंवार चर्चा करत आलेलो आहे. यांना अतिशय उत्तम ज्ञान आहे इंग्रजीचं. तरी मी विकिपीडियामध्ये पाहिलं, त्यामध्ये मला लक्षात आलं की यांना केवळ LLB ची डिग्री नाही आहे, तर बिझनेस मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो त्या बिझनेस मॅनेजमेंट मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री आहे. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल ते इंग्रजीतच शिकावं लागतं. यांनी जर्मनीमधनं एक डिप्लोमा घेतलेला आहे, तोही अर्थात इंग्रजीमध्येच असावा लागतो. म्हणजे यांचं इंग्रजी उत्तम असलं पाहिजे. आणि हे इंग्रजी उत्तम असताना ना फेअर प्लेस फ्रेजचा अर्थ कसा काय कळला नाही हा मला प्रश्न पडला होता, आणि त्याचं उत्तर मला विकिपीडियात सापडलं. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस जेव्हा लहान होते त्यावेळेस ते इंदिरा गांधी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकत होते. त्यांचे वडील इमर्जन्सीमध्ये जेलमध्ये गेले, जसा मी गेलो तसे तेही गेले. ते जेलमध्ये गेल्यानंतर यांनी इंदिरा गांधीनीच त्यांना जेलमध्ये टाकलं, म्हणून इंदिरा गांधी कॉन्व्हेंट स्कूल सोडलं आणि मग ते एका गुरुकुलामध्ये शिकायला गेले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की यांचं इंग्रजी कुठे कच्चं राहिलं ते. आणि म्हणून मी आता देवेंद्र फडणवीसांना विनंती करेल की तुमची मुलगी बहुधा कॉन्व्हेंटमध्ये शिकत असेल, तिची जी मिस आहे म्हणजे बाई आहे जी तिला शिकवते तिला एकदा घरी बोलावून घ्या आणि तिच्याकडनं इंडिया बिकम्स अ फेअर प्लेस या शब्दाचा नेमका अर्थ समजून घ्या. तो अर्थ तुम्हाला नीट कळला की मग तुम्ही संपूर्ण देशामधल्या आणि महाराष्ट्रामधल्या जनतेची आणि राहुल गांधींची जाहीर माफी मागा. जर तुम्हाला असं तुम्ही करणार नसाल तर आम्हाला माहित आहे झूठ बोलो, बार बार झूठ बोलो, झूठ बोलो अशा पक्षाचे तुम्ही झूठ शिरोमणी आहात असंच फक्त आम्ही जाहीर करू शकतो, याच्या पलीकडे आणखी काही करू शकत नाही. म्हणून मित्रांनो, मी या निमित्तानं तुम्हाला एवढंच आवाहन करेल की हे जे सांप्रदायिक मनोवृत्तीचे, मनुवादी विचारसरणीचे खुनशी लोक आहेत, भ्रष्ट लोक आहेत, हुकुमशाही मनोवृत्तीचे लोक आहेत, हे जे शेटजी बटजीचं सरकार आहे ते सरकार घालवा आणि त्या ठिकाणी संविधान मांडणारं, शेतकऱ्यांना न्याय देण्याचं, जनतेला न्याय देण्याचं आश्वासन देणारं लोकशाहीवादी महाविकास आघाडीला आपण निवडून आणूया असं जाहीर आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मित्रांनो, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तुमच्या सहकार्याच्या भरोशावरच काम करत असते. तिला आर्थिक मदत करा. समोर QR कोड्स लागलेले आहेत, मागे पण QR